नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय थोडासा निराळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्लेमर दिलाय. कल्पना करा, एक साप शांतपणे जमिनीवर पडलाय. तो अजिबात घाई करत नाही, आवाज करत नाही, कोणालाही त्रास देत नाही. पण जेव्हा वेळ येते तेव्हा तो फणा उंचावून ताठ असा उभारतोय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे योगातलं एक प्रसिद्ध आसन याच निरीक्षणामधनं प्रेरित झालंय. त्याचं नाव आहे भुजंगासन. पण हा फक्त पाठीचा व्यायाम नाहीये. चला तर आज आपण जाणून घेऊया या भुजंगासनाबद्दल. संस्कृतमध्ये भुजंग म्हणजे साप, विशेषतः नाग. भारतीय संस्कृतीमध्ये साप फक्त एक प्राणी नाहीये, तो जागरूकता, संयम आणि नव्या अशा सुरुवातीचं प्रतीक मानला जातोय. साप वेळोवेळी आपली जुनी कात टाकतोय आणि नवीन कातेसह पुढे जातोय. योग सांगतोय मनुष्यानं सुद्धा जुन्या भीती, तणाव आणि नकारात्मक विचारांची जी कात आहे ती टाकून दिली पाहिजे. भुजंगासन ही त्या नवीन अशा सुरुवातीची आठवण आहे असं म्हणूया. आज आपण दिवसाचे अनेक तास संगणकासमोर बसतोय, मोबाईल समोर मान झुकून, खुर्चीमध्ये बसून किंवा वाहन चालवण्यामध्ये घालवतोय. हळूहळू आपली पाठ आहे ती वाकती, खांदे जे आहेत ते पुढे येतात, छाती आहे ती आकुंचन पावती आणि शरीराची ही जी स्थिती आहे त्याचा मनावरती पण प्रचंड परिणाम होत असतोय. जेव्हा आपण सतत वाकून बसतोय तेव्हा आपली ऊर्जा आणि आत्मविश्वास दोन्ही सुद्धा कमी होऊ शकतात. त्या भुजंगासन आपल्याला पुन्हा छाती जी आहे ती ताठ करून उभं राहायला हवं किंवा भुजंगासन करताना पाठीचे स्नायू जे आहेत ते सक्रिय होतात. यामुळं पाठीचा जो कणा आहे तो लवचिक राहायला मदत होती. खांदे मागे येतात, शरीराची ठेवण सुधारती, छाती उघडल्यामुळं खोल अशा श्वास घेणं सोपं जातंय. दीर्घ काळ बसून राहिल्यानंतर येणारा जो ताण आहे त्याला कमी होण्यास मदत होती. पुढच्या पोटाच्या भागाला सुद्धा सौम्य असा ताण मिळतोय. योग हा कोणत्याही आजाराचा चमत्कारी असा इलाज नाहीये, पण योग्य पद्धतीनं आणि नियमित असा जो सराव आहे तो जर केला तो एक निरोगी जीवनशैलीचा महत्वाचा असा भाग ठरू शकतोय. भुजंगासन आता करायचं कसं? आता सगळ्यात महत्वाचं, पोटावर सरळ झोपायचं, दोन्ही तळहात खांद्याच्या जवळ जमिनीवर ठेवायचे, पाय एकमेकांच्या जवळ ठेवायचे आणि सैल सोडायचे. श्वास घेताना हळूहळू डोकं, मान आणि छाती जी आहे ती वर उचलायची. कोपर थोडे खाली वाकलेले असू देत. खांदे कानांपासून दूर ठेवायचे. 15 ते 30 सेकंद सहज श्वास घेता येईल अशी स्थिती टिकवायची. श्वास सोडत पुन्हा सावकाश खाली यायचं. सुरुवातीला हे 3 ते 4 वेळा पुरेसं आहे. आता याच्यामध्ये करताना कोणत्या चुका आहेत त्या टाळता येऊ शकतात. हातांच्या जोरावरती शरीर ओढायचं नाही. कंबर दुखत असेल तर जास्त मागं वाकायचं नाही. मान खूप मागं फेकू द्यायची नाही, म्हणजे मान खूप मागं न्यायची नाही. श्वास रोखून फारसा धरायचा नाही. योगामध्ये वेदना नाहीये तर ती जागरूकता आहे. जर तुम्हाला अलीकडं पाठीची शस्त्रक्रिया झाली आहे, तीव्र पाठदुखी असेल, गर्भधारणा असेल किंवा डॉक्टरांनी पाठीवर ताण येणारे व्यायाम टाळण्याचा असा सल्ला दिलाय, म्हणजे ते कोणतेही व्यायाम असू देत, तर प्रशिक्षित योग शिक्षक आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आता रिसेंटली एक व्यक्ती जी आहे ती माझ्या संपर्कात आली. नाव सांगणार नाही, पण ती व्यक्ती जी आहे ती शेतकरी आहे. त्यानं त्याच्या गावामध्ये घडलेली एक घटना सांगितली. त्याच्या मित्राबरोबरची ही घटना होती. तोही शेतकरीच होता. दरवर्षी पावसाळ्यानंतर त्याच्या शेताच्या कडेला एक नाग दिसायचा. काय दिसायचा? नाग. गावातले लोक घाबरायचे, पण त्या शेतकऱ्यानं एक गोष्ट लक्षात ठेवली की तो नाग कधीही विनाकारण हल्ला करायचा नाही. तो शांतपणे असायचा, पण जेव्हा त्याला अगदीच धोका वाटायचा तेव्हा तो फणा जो आहे तो उंच करायचा. अनेकदा त्याला वडील त्याच्या मित्राला वडील सांगायचे आपल्या शेतामध्ये एक नाग आहे. त्याला त्यावेळी कळायचं नाही म्हणजे काय. बऱ्याच वर्षांनी त्याचा मुलगा जो आहे तो मोठा झाला, योग शिकला आणि जेव्हा त्यानं पहिल्यांदा त्याच्या आयुष्यामध्ये भुजंगासन केलं तेव्हा त्याला त्याच्या वडिलांचं वाक्य आठवलं. भुजंगासन म्हणजे कुठला अहंकार नाही आहे, तर भुजंगासारखं केलेलं ते आसन आहे. त्यामुळे सर्वांनी योग हा करायला हवा. आपल्या आयुष्यामध्ये असे अनेकदा दिवस येतात की जेव्हा आपण थकतोय, प्रॉब्लेम होतोय, भीती वाटायला लागती, विश्वास कमी होतोय का असं वाटतंय. अशा वेळी भुजंगासन आपल्याला अशी एक आठवण करून घेतंय की पुन्हा जमिनीवरून उलट असं उठणं बऱ्याच वेळा शक्य आहे.
प्रत्येक नवीन अशा दिवसाची सुरुवात नवीन आत्मविश्वासानं करणंही शक्य आहे. त्यामुळे दररोज फक्त 2 मिनिटं भुजंगासनासाठी द्यायला पाहिजे. कदाचित पहिल्या दिवशी शरीर फारसं बदलणार नाही. एका आठवड्यात मात्र तुम्हाला हा फरक जाणवेल. काही महिन्यांनी तुम्ही मागं वळून बघितलं तर लक्षात येईल की बदल हा फक्त शरीरात झाला नाहीये, तर तो नक्की विचारांमध्ये, आत्मविश्वासात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदललाय. आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे म्हणूया आपण. योग जो आहे तो म्हणजे शरीराला वाकवण्याची अशी कला नाहीये, तर ती जीवनाला रिएनर्जाइज करण्याचं असं महत्वाचं साधन आहे. व्हिडिओ आता संपलाय, निरोप पण घ्यायची वेळ आली आता. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांशी शेअर करा. भेटूया पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.